आमदार महेंद्र दळवी, आपण आपले शब्द जपून वापरा, इतरांनाही तसे बोलता येते. राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट राजीव साबळेंचा इशारा. आमदार महेंद्र दळवी, तुम्ही आमचे मित्र आहात. 2 वेळ तुम्ही आमदार झाला आहात. तुम्ही आपले शब्द जरा जपून वापरा, इतरांनाही तशा प्रकारे बोलता येते, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोकण विभाग संघटक तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवक्ते ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे माणगाव शहराध्यक्ष सुनील पवार, माजी नगरसेवक नितीन बामगुडे, ॲडव्होकेट सुशील दसवते, विरेश एरुणकर, उद्धव जाधव आदी उपस्थित होते. रोहा येथील एका कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर व ॲडव्होकेट राजीव साबळे यांच्यावर टीका केली. या टीकेबाबत ॲडव्होकेट साबळे यांनी मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी माणगाव विधी महाविद्यालय या ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत समाचार देताना त्यांनी आमदार दळवींवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी बोलताना ॲडव्होकेट राजीव साबळे म्हणाले की सर्वप्रथम मी आमचे नेते खासदार सुनील तटकरे यांचे मनापासून ऋण व आभार व्यक्त करतो. त्यांनी मला दिलेला शब्द पाळून माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभाग संघटक तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केली. प्रवक्ते हे पद शिवसेनेनेही मला दिले होते, परंतु त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी व वाव देण्यात आला नाही. माणगावमधील संघटनेतील बदलामुळे संघटनेच्या कामाला निश्चितच गती मिळेल अशी अपेक्षा यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली. आमदार दळवी यांच्यावर टीकास्त्र सोडताना ॲडव्होकेट साबळे यावेळी म्हणाले की मुळात महेंद्र दळवी यांनी कित्येकदा पक्षप्रवेश केले, ते त्यांनी आरशात पाहावे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अख्खा पक्ष फोडून ते एकनाथ शिंदेंबरोबर गेले. त्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये. रोहा येथील कार्यक्रमात त्यांनी नर्सिंग कॉलेजचा उल्लेख करताना भरत शेठच्या आईच्या स्मरणार्थ असा उल्लेख केला, असे सांगत भरत शेठची आई अजून जिवंत आहे. जिवंत माणसाला स्मरणार्थ बोलत नाही हे कदापि महेंद्र दळवींना माहीत नसावे, असे सांगत त्यांनी आमदार दळवी यांची खिल्ली उडविली. माणगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमात आमदार दळवी आले होते. तो कार्यक्रम नर्सिंग कॉलेजचा नव्हता, तर मातोश्री गंगूबाई शिंदे CBSE स्कूलच्या उद्घाटनाचा होता. हे दळवींनी आधी माहीत करून घेणे गरजेचे आहे. नर्सिंग कॉलेजच्या भूमिपूजनला तटकरे साहेब व भरत शेठ हे दोघे पण उपस्थित होते. भावनेच्या आहारी त्यांनी काही पण बोलू नये, ते उगाचच कोणत्याही गोष्टीचं राजकारण करीत आहेत. CBSE स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रमात तटकरे साहेबांनी CSR फंडातून निधी देण्याचे कबूल केले होते, त्याची पूर्तता त्यांनी केली. या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाला भरत शेठ असतील, महेंद्र दळवी असतील, त्यांनी एकही रुपयांची मदत केलेली नाही. आमची ताकद काय आहे ती येणाऱ्या रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकात तुम्हाला दाखवून देऊ. मी शिवसेनेत असताना माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 3 जागा निवडून आणल्या होत्या. आता त्या 3 जागा शिवसेनेने निवडून आणून दाखवाव्यात, अन्यथा मी 4ही जागांवर आमचे उमेदवार निवडून आणून दाखवेन, असा विश्वास पत्रकार परिषदेत बोलताना ॲडव्होकेट साबळे यांनी दिला. कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजिते. कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.